अविनाश गायगोले यांनी नगर अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। पक्षपात न करता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध अविनाश गायगोले। अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या स्वर्गवासी भावी सभागृहात आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांच्या पदग्रहणाचा भव्य व औपचारिक सोहळा उत्साहात पार पडला। नगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व संस्कृत मंत्र उच्चाराने करण्यात आली। पदग्रहणावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवारासमोर अविनाश गायगोले नतमस्तक झाले। दृश्य उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरले। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी, शिवसेना शिंदेगड प्रतिनिधी, अपक्ष नगरसेविका आयशा बानू यांचे पती अकबर शाह, काँग्रेसचे आशिक अन्सारी, प्रियंका मालठाणे, योगिता प्रदीप देशमुख, मनीष मेन, उज्ज्वला विलास कवटीकर, मोहम्मद रेहान अब्दुल, मुनाफ मोहम्मद आशिक अन्सारी, प्रियंका निलेश आवडकर, रामन्ना रवींद्र आवडकर, प्रवीण नेमाडे, उमा ओळंबे, उमेश बोंडे, शाहीन परवीन यांचे पती मुजमिल आली, नसीमा बी आफरीन, कौसर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। मात्र काँग्रेसचे एकही नगरसेवक तसेच समाजवादी पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले। विकास हाच अजेंडा नगर अध्यक्षांना ठाम निर्धार मनोगत व्यक्त करताना नगर अध्यक्ष अविनाश गायगोले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पक्षभेद बाजूला ठेवून अंजनगाव सुरजीचा सर्वांगीण विकास हेच माझे ब्रीदवाक्य आहे। आगामी 5 वर्षाच्या सुस्पष्ट विकास आराखडा ब्ल्यूप्रिंट तयार करून शहराला नंदनवन करण्याचा माझा संकल्प आहे। जनतेने दिलेल्या आशीर्वादाची परतफेड विकासाच्या माध्यमातून करणार आहे। शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते व नागरी समस्या सोडवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे कार्यकर्ते मुकुंद संगई उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष कमलाकांत लाडोळे यांनी केले। सूत्रसंचालन उत्तमराव मुरकुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका मालठाणे यांनी केले। यावेळी मुख्य अधिकारी विजय लोहकरे, भाजपाचे पदाधिकारी सुधीर रसे, गजानन कोले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता 21 तारीख को खत्म होगा आसिफ भाई। जिस दिन अपन चुन के आए उस दिन अपना राजकारण खत्म हो गया। अपन एक गांव के नागरिक बन गए। तो अपन ने सब एक विश्वास के साथ में बैठे हुए लोगों को एक वादा करने का है कि आने वाले दिनों में भारतीय जनता पार्टी की सरकार सत्ता केंद्र में भी है और राज्य में भी है। केंद्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा सरकार आहे। येणाऱ्या काळात या सर्व नगरसेवकांसाठी, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नगरसेवकांसाठी, प्रत्येक प्रभागासाठी सन्माननीय मोदीजी आणि देवाभाऊ कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देतील नाही याची ग्वाही आमच्या नेत्यांनी दिलेली आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की इथे निधीचा कोणताही भेदभाव होणार नाही आणि तो हिंदू, तो मुस्लिम, तो अमका, तो तमका हा विषय मी सुद्धा केला नाही। तुम्हाला तो कोणत्याही जातीपातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, तो 28 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष याच्या सोबत राहिल्याशिवाय मी तुम्हाला सांगतो की तो आम्हाला सोडणार नाही। तुमच्या सर्वांचं प्रेम होतं। येणाऱ्या काळात मी फार बोलणार नाही, कारण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे। माझ्या डोक्यात या गावची ब्ल्यूप्रिंट पूर्ण तयार आहे। 5 वर्षाचा प्लॅन, रोल मॉडेल अंजनगाव कसं बनल हे सर्व तुमच्या सोबतीने मी करणार। तुमच्या